नमस्कार, महासत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नेते रविकिरण इंगवले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्यासोबत आहोत। खरं तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन खरं तर पहिल्यांदा। आणि काय सांगाल, काय प्रतिक्रिया पहिली असेल? शिवसेनेमध्ये जे 2 गट पडले त्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता पडलेली आहे। कशा पद्धतीने कोल्हापुरात शिवसेना वाढवण्याचं काम केलं जाईल आपल्याला? कोल्हापूर शहरामध्ये फुटीच्या नंतर देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी जिथल्या तिथंच राहिले, नेते पळून गेले। शिवसेनेचं फाउंडेशन इतकं भरगच्च आहे की त्या फाउंडेशनला धक्का लागू शकत नाही। आता एक विषय असा असतो की सत्तेत नसताना संघर्ष हा शिवसेनेला नवीन नाही। संघर्षाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा बळकटी संपूर्ण जिल्हाभर आपली दाखवेल। मला एक आशा वाटते की शिवसैनिकांच्या जीवावर, नवीन पदाधिकाऱ्यांच्या जीवावर शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देण्यात आपल्याला यश मिळेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आहेत। कशा पद्धतीने पक्षाच्या निर्णयानंतर जे आहे आपली भूमिका असणार आहे शिवसेनेची? मुळात सन्मान्य पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला कशासाठी की मी एक 4 टर्म 20 वर्ष झालं नगरसेवक होतो। एक जाणकार म्हणून महापालिकेवर आपली सत्ता असावी, विधानसभेवर आपली सत्ता असावी, यासाठी माझी एक नेमणूक केली अतिविश्वासाने। मुळात शिवसेना ज्यावेळी सत्तेवर आली किंवा सत्तेवर नसली तरी शिवसेनेचं एक संख्याबळ हे अल्पमतात राहिलं। महापालिकेच्या माध्यमातून एकदा 4 नगरसेवक आले, एकदा 8 आले, पण यामुळं चित्र वेगळं निर्माण झालं नाही। मला असं एक सांगायची इच्छा आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं संख्याबळ मिळवण्यात आम्हाला यश मिळेल। त्यासाठी आत्तापासूनच आम्ही सर्वजण, सर्व पदाधिकारी गाठीभेटी घेऊन इच्छुकांच्या घरी जाऊन, जे इच्छुक होते, जे थोडक्या मतात पराभूत झाले, जे कट्टर शिवसैनिक आहेत, जो गट शिवसेनेला मानतो आणि ज्यांची समाजामध्ये एक चांगली प्रसिद्धी आहे, अशा लोकांना आम्ही एक चांगल्या पद्धतीनं उभा करून आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू। नक्कीच खरं तर हे नेते आपल्याबरोबर रविकिरण इंगवले होते। पुन्हा एकदा अभिनंदन, जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना वाढीसाठी कोल्हापुरात प्रयत्न करणार असं आपल्याला रविकिरण इंगवले यांनी सांगितलंय। त्यामुळं पुढच्या काळात कोल्हापुरात कशा पद्धतीने बघायला मिळतील बदल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। महासत्ता लाईव्हसाठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।